धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, धारावी पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र आणि देशासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाच्या विषयी काही सांगाल? कशा पद्धतीचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे? सध्या त्या ठिकाणी सर्वेक्षणाचं काम चालू आहे. घरोघरी जाऊन आपल्या टीम सर्वे करतात आणि जवळपास 10,000चा वरचा घरकुलांचा सर्वे पूर्ण झालेला आहे. हे मार्च अखेरपर्यंत ते मार्च अखेरपर्यंत पूर्ण करायचा असं म्हणजे या वित्तीय वर्षामध्ये पूर्ण करायचा असा संकल्प आहे. त्या अनुषंगाने दुसरा मुद्दा असा आहे की रेल्वेच्या जमिनीमध्ये 27 एकर आम्हाला मिळालेले आहेत आम्हाला म्हणजे प्रोजेक्टला. त्याचा लेआउट परमिशनसुद्धा आम्ही दिलेलं आहे. त्यांचं बिल्डिंग परमिशन जेव्हाही ते अप्लाय करतील त्याप्रमाणे करून मला वाटतं की 3-4 महिन्यात काम सुरू होऊ शकेल रेल्वेच्या एरियामध्ये, असा आमचा प्रयत्न चालू आहे. सर, जे स्थानिक रहिवासी असतात त्यांचे काही गैरसमज असतात, तर त्या अनुषंगी कशा पद्धतीचं काम सुरू आहे? नाही, त्या कसं आहे ते 1-2 असं मोठ्या प्रोजेक्टमध्ये गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामध्ये असा शासनाचं धोरण आहे की जो पात्र आहेत त्यांना धारावीमध्येच घर मिळणार आहे आणि मोफत घर मिळणार आहे, या अनुषंगाने मला सांगायचं आहे. आणि जो अपात्र आहेत त्यांनासुद्धा घर देणार आहेत, त्यांना हायर परचेस बेसिसवरती घर मिळणार आहे. म्हणजे सर्वांना घर धारावीमध्ये जो आहे ते सर्वांना घर मिळणार आहे, जो इतर SRA प्रोजेक्टमध्ये नसतो. हा या अनुषंगाने आपल्या मार्फत ते सर्वांना सांगू इच्छितो. सर, पिढ्यानपिढ्या लोक जे आहेत ते अगदी लहानशा खोलीमध्ये अगदी कष्टप्रद आयुष्य जगतात आहे, तर कसं त्यांचं भविष्य असेल आणि त्यांना नेमकं कशा पद्धतीचं घर मिळेल? आम्ही जो आकडा घेतलेले आहे त्याच्यामध्ये असं दिसून येतं की 90% घर जो आहे धारावीमध्ये अराउंड 250-200 असं स्क्वेअर फीटवर आहे. त्या सर्वांना पात्र लोकांना 350 स्क्वेअर फीटचं पक्का घर मिळणार, त्याच्यामध्ये टॉयलेट असणार आणि पाणी पुरवठ्याची सुद्धा व्यवस्था असणार आहे, ज्याचा जो सध्या नाही आहे. सो मला वाटतं की आता एक सिटी विथिन ए सिटी डेव्हलप होईल, एक टाउनशिप होईल, फक्त स्लम डेव्हलपमेंट हवे. त्याच्यामध्ये फिजिकल सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा इंटिग्रेटेड प्रमाणे आपल्याला डेव्हलप केले जाणार. सर, आता जो चर्चात्मक कार्यक्रम होता त्यामध्ये आपण झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी एक रेंटल स्कीम एक चर्चा केली, ते नेमकं काय? नाही, कसं असतो बाहेरून शहरामध्ये माणूस येतो त्यांना घर पाहिजे असतं. मायग्रेशन सध्या प्रत्येक शहरामध्ये चालू आहे. मला वाटतं त्या अनुषंगाने एक रेंटल हाऊसिंग पॉलिसी आणला म्हणजे तो माणूस इथे येतो डायरेक्ट स्लम प्लॉटकडे जाणार नाही, स्लममध्ये झोपडपट्टी बसवणार नाही. त्या व्यतिरिक्त आता ऑनलाईन त्यांना व्यवस्था दिली की मी आता मुंबईला जायचं आहे, मुंबईचं असेल तर कुठे राहायचं, त्याच्यामध्ये एक व्यवस्था केली आपण. म्हणजे अफोर्डेबल रेंटल पॉलिसी जर आणला, निश्चित मला वाटतं की मुंबईच्या शहराचा विकास होईल. सिटीसुद्धा एक कॉम्पिटिटिव्ह सिटी म्हणून ओळखलं जाईल. म्हणजे आता जे कॉम्पिटिटिव्ह आहेच त्याच्यापेक्षा जास्त ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह होऊ शकेल. सर, 350 स्क्वेअर फीटाचं घर धारावीकरांना मिळणार आहे, मात्र काही मागण्या अशा देखील होतात की 500 स्क्वेअर फीटाचं घर, तर याकडे कसं आपण बघतो? नाही, आपण शासन जो निर्णय देतो त्याप्रमाणे आपण करतो. शासनाने ज्याप्रमाणे निर्णय घेईल आता आम्हाला करायला तयार आहे. परंतु कसं असते ती लिमिट काय आहे फायनली, बिकॉज त्याच्यामध्ये डेन्सिटी धारावीचा 2 लाखच्या वर आहे आणि एरिया कमी आहे. ते बघता कितीपर्यंत जेता येईल त्याच्यामध्ये आपण सर्वांनी मिळून थोडं चर्चा करायला पाहिजे. मला वाटतं सध्या जो 350 देतो सध्याचा जो SRA मोठा आहे, ते एक खोली ऑलमोस्ट 50 स्क्वेअर फीट म्हणलं तर एक खोली मोठा आहे असं मला वाटतो. ॲट द सेम टाईम जास्त द्यायचं तर त्या शासन स्तरावरचा विषय आहे. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.